गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. सोबत कार्यक्रमाचे एडिटर अनुराधा जाधव. मित्र, एक भारी पोस्ट माझ्या व्हॉट्सअप बँकेत आली आहे. याचं नावच आहे जिव्हाळा. पोस्टचं नाव जिव्हाळा आहे की त्या ग्रुपचं नाव जिव्हाळा आहे, ऐकूया या पोस्टबद्दल. आईला ऑपरेशनसाठी आत नेलं तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटरच्या जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती. आज पहाटे 5:30ला आई बाथरूमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. प्रसन्न आणि विशाखा तिला घेऊन करुणा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये आले. एक्सरे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डॉक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवानं आईला इतर काही व्याधी नसल्यानं बाकी रिपोर्ट चांगले आले आणि आता 9 वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हॉस्पिटलच्या कॅन्टीनचा मुलगा जेव्हा चहा घेऊन आला तसं प्रसन्न आणि विशाखा दोघांनी चहा घेतला. चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बॉसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं 3 दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरिवलीला. आज घरातला आवरून दुपारी ती आणि सई तिची लेक तिच्या माहेरी मालाडला जाणार होत्या आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, अरे देवा, अगं मी आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री 103 होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन. यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या ना कुठल्या टूरवर जात असतात. 8-15 दिवस. विशाखा मनात म्हणाली. अहो, राजू भाऊजींना फोन करायला हवा ना, तिनं प्रसन्नाला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा 2 नंबरचा भाऊ. प्रसन्न सगळ्यात धाकटा. करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर. तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. 100 चौकशा करतील. असं कसं झालं, तुम्ही काळजी घ्यायला हवी होती, याव करा आणि द्याव. तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरिवलीला, मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवण खाण इथेच मिळणार आहे. अहो, तुम्ही एकटं कसं कराल? मी आज काही जात नाही, उद्याचं उद्या बघू. आईनं असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे, तरी त्या बिचारा येतात धावून मदतीला. मीरा प्रसन्नची बहीण, लांबची नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू सासरे दोघंही 80च्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा. असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावून आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डॉक्टर गेले. 5-6 दिवस तरी आईला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये 2 पेशंट असणार होते. आईला रूममध्ये ठेवून वॉर्ड बॉय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या कॉटवर एक साधारण 60च्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं. त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता, पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली. सईचा फोन आला होता. मी येऊ का आजीजवळ बसायला? उद्या लग्नाला कसं जायचं आपण? या विचारानं थोडी नाराजही झाली होती. पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून बाहेरून पोळी भाजी आणून मागून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं प्रसन्नाला घरी पाठवलं. तो स्वतःच आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती. विशाखा सासूबाईंच्या कॉटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. जिव्हाळाच्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. अगं, सुधाताईंचं सुप्रभात आलं नाही ग्रुपवर, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन? हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून 1-1.5 तासांनी त्या शुद्धीवर येतील. बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा, सई बोलली मला. मग ग्रुपवर कळवलं मी. आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे 2 दिवसांसाठी. रात्री माटेवाईन येणार आहेत. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल ऑफिसला जाता जाता.
मग काळीबाई, निशा देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीनं थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला, त्यामुळे प्रसन्नालाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच, असं म्हणून काकूनी फोन ठेवला सुद्धा. जिव्हाळा खरं तर सासऱ्यांच्या पेन्शनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या 15 जणांनी हा जिव्हाळा ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही. कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कुणी एकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळंही मुलं सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ प्रसंग काही सांगून येत नाही, पण अडचणींवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता. सासऱ्यानंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकानं सकाळी सुप्रभातचा मेसेज टाकला म्हणजे ऑल इज वेल समजायचं. इतर वेळी फोन मेसेज करायचाच गरज असेल तर त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं सुना देखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते. विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनानं भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती. खरंच एक जुनी म्हणे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. माणूस हा एकटा न राहणारा प्राणी आहे, तो माणसांमध्ये, समाजामध्ये राहणारा प्राणी आहे. पण आज जग जसं बदलतंय ना, तसा माणसाचा स्वतःचा एक कोश तयार व्हायला लागला. तो एकटा राहायला लागला. परंतु वेळेला धावून येतात ती गॅजेट्स नाही तर ती माणसं. आणि माणसांशी संवाद हा असावा, आणि म्हणून माणसांशी संवाद हा असायलाच हवा, जिव्हाळा असायलाच हवा. संवाद हा कधी एका माणसाचा दुसऱ्या माणसांशी असतो, तर कधी वक्त्याचा श्रोत्यांशी असतो. हा संवाद कसा असावा हे सांगणार एक पुस्तक लेखक प्रसिद्ध वक्ते दत्ता भोसले यांच्या भाषणांचा संग्रह असणारं पुस्तक संवाद श्रोत्यांशी. या पुस्तकाचं संकलन केलंय सुनीता राजे पवार आणि कल्याणराव शिंदे यांनी. असं म्हटलं जातं, वक्ता दशसहस्रेषु, म्हणजे 10,000 एखादा माणूस वक्ता असू शकतो. परंतु वक्तृत्व ही काही सहज साध्य कला नाही. ती साधण्यासाठी काही गुण अंगी असावे लागतात. आणि ते कोणते हे सांगणारं हे पुस्तक संवाद श्रोत्यांशी. प्रसिद्ध वक्ते लेखक दत्ता भोसले यांच्या भाषणांचा संग्रह ज्या पुस्तकात आहे ते हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे संवाद श्रोत्यांशी. दिलेल्या वेळेत मोजक्या शब्दात आपलं मत मांडणं आणि लोकांच्या हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंतही पोहोचणं तसं अवघड आहे. भाषणाच्या प्रवाहात माणसांना आपल्याबरोबर घेऊन जाणं हे भावनिकदृष्ट्या सोपं आहे. मात्र विचारांच्या पातळीवर समोरच्याच्या विवेकाला टोचणी लावणं अवघड आहे. श्रोत्यांच्या डोक्यात विचारांचे तरंग निर्माण करण्याची कला म्हणजे वक्तृत्व. ही कला आपल्या साहित्यिक कारकिर्दीत प्राध्यापक डॉक्टर दत्ता भोसले यांनी आपल्या अभ्यासातून, मनन, चिंतनातून साध्य केली आहे. या पुस्तकात जी आलेली भाषणं आहेत ना, ती ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक दत्ता भोसले यांच्या अभ्यासपूर्ण चिंतनातून स्वतःचे इतरांपेक्षा वेगळे विचार प्रकट करणारी आहेत. यातलं प्रत्येक भाषण आपण जेव्हा वाचतो ना, तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. मांडणी मुद्देसूद आहे आणि त्याला समर्पक अशी प्रभावी उदाहरणं दिली आहेत. हलका फुलका विनोदही आहे आणि त्याचबरोबर अन्य लेखकांच्या पुस्तकातील योग्य उदाहरणं सुद्धा दिली आहेत. आणि यासाठी व्यासंगच असावा लागतो. कशी आहेत ही भाषणं? तर बघा ना, यातला एक विषय आहे वेदनाच शिकवते माणुसकी. तर लेखक दत्ता भोसले यांनी या विषयावर आपले विचार कसे मांडलेत तर ते म्हणतात, मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, तंत्रज्ञान, संगणक युग, जाहिरातबाजी या सगळ्या स्वरूपाच्या सोयीमुळं माणसाचं जगणं कमालीचं कोरडं बनत चाललंय. माणसाचं खरं रूपांतर खरेदी विक्रीमध्ये होत चाललंय. माणसाचं सुख दुःख हे खऱ्या अर्थानं पैशावर मोजलं जाऊ लागलंय. समतेच्या आणि न्यायाच्या गोष्टी कमी होत चालल्या. दारिद्र्य रेषेखालील माणसाचं आयुष्य अधिक दुःखद होत चाललंय. त्याहीपेक्षा नको असलेल्या गोष्टींच्या गरजा अधिक प्रमाणात वापरून तुमच्या माझ्यावर एका परीनं गुलामगिरी लादण्याचं काम या अलीकडच्या काळात चाललेलं आहे. कुठल्या तरी साबण कंपनीची जाहिरात आठवते, गुलाबासारखं माझं शरीर आहे. सुकलेल्या गुलाबासारखं म्हटलं पाहिजे वास्तविक पाहता.
म्हणजे कुठला साबण वापरावा, मी कुठले कपडे घालावेत, मी कुठल्या प्रकारचं तेल लावावं, मी कुठल्या प्रकारच्या गोष्टी कराव्यात, मी काय खावं, कसं खावं, हे सगळे अधिकार आज तुमचे माझे राहिलेले नाहीत. ते जाहिरात कंपनीच्या हातात गेलेले दिसत आहेत. अगदी पु ल देशपांडे यांच्या शब्दात बोलायचं झालं तर ते असं म्हणतात की पाश्चात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे. परंतु लेखक म्हणतात की हे आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती अर्थाबरोबर परमार्थाचे वेध घेणारी आहे. या दोन्हीतला फरक लक्षात घ्या. म्हणून पाश्चात्य संस्कृतीचं आंधळं अनुकरण जबरदस्त झालंय. परंतु शेवटी माणूस हा केवळ प्राणी नाही आहे, तर तो समाजशील प्राणी आहे. त्याला सोबत लागते आपल्या माणसांची, समाजाची. आणि या वेदनेनं माणसं जोडली जातात एकमेकांच्या सुखदुःखात जेव्हा ती सहभागी होतात. आणि म्हणूनच जेवढं सुख माणुसकी शिकवत नाही ना, तेवढी वेदना माणुसकी शिकवते. हा संदेश लेखक दत्ता भोसले आपल्याला या त्यांच्या भाषणात देऊन जातात. मित्रहो, हे संवाद श्रोत्यांशी नावाचं पुस्तक आहे ना, हा केवळ दत्ता भोसलेंचा श्रोत्यांशी संवाद नाहीये, तर विचारांचं एक आवर्तन आहे वेगवेगळ्या विषयांवर. ऐकूया या पुस्तकाबद्दल, परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा 90.4 ग्रीन FM. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. आज एक फार भारी पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आले. पुस्तकाचे संकलक आहेत सुनीताराजे पवार आणि कल्याणराव शिंदे. कशाचा संग्रह आहे या पुस्तकात? तर प्रसिद्ध वक्ते, लेखक डॉक्टर दत्ता भोसले यांच्या भाषणांचा संग्रह या पुस्तकात केला गेलाय. पुस्तकाचे नाव आहे संवाद श्रोत्यांशी. या श्रोत्यांशी संवाद साधताना लेखक दत्ता भोसले भाषेवरही त्यांचं प्रभुत्व कसं आहे हे आपल्याला या पुस्तकात पाहायला आणि वाचायलाही मिळतं. खेडेगावामध्ये जे उत्तम प्रकारचं लेखन करणारे ग्रामीण लेखक असतात त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करणारं चपराक साहित्य महोत्सव. आणि या महोत्सवात बोलताना लेखक दत्ता भोसले म्हणतात की वाचन संस्कृतीसाठी काय गरजेचं आहे. मिलिंद जोशीने म्हटल्याप्रमाणे मराठीच्या बाबतीत खोटं रडणं अलीकडं खूप चाललंय. मी मराठी जगली पाहिजे, राहिली पाहिजे, टिकली पाहिजे असं म्हणायचं आणि माझी सगळी नातवंडं इंग्लिश मिडियममध्ये घालायची. मराठीवर प्रेम केलं पाहिजे असं सांगायचं, पण एखादं वाक्य जरी बोलायचं असेल तर पूर्ण मराठीत न बोलता मिसेस जरा सिरियस असल्या कारणानं हॉस्पिटलला ॲडमिट केलं, अशा पद्धतीनं त्यांचं ते मराठी असतं. दत्ता भोसले म्हणतात की आजचा माणूस 3 गोष्टींचा गुलाम झालाय. तो पैशाचा गुलाम झालाय, तो तंत्रज्ञानाचा गुलाम झालाय, शेजारी आजारी असलेल्या आजीकडे न बघता तो तासनतास मोबाईलवर बोलत असतो आणि त्या बोलण्यालाही काही अर्थ नसतो. जाहिरातींच्या मगरमिठीत तो सापडला. खरं तर यामुळं अख्खा समाज सुद्धा आजारी पडत असतो. म्हणून दत्ता भोसले म्हणतात की माणूस आणि समाज निरोगी आहे हे केव्हा ओळखावं? ज्या समाजात आणि ज्या शहरात मद्यालयापेक्षा विद्यालयांची संख्या जास्त आहे तो समाज मी निरोगी मानतो. ज्या समाजात तुरुंगांच्या संख्येपेक्षा साहित्य संस्थांची संख्या जास्त आहे तो समाज मोठा. ज्या समाजात वृद्धाश्रमांपेक्षा विद्याश्रमांची संख्या जास्त आहे तो समाज निरोगी. विचारांचं हे असं वलय या पुस्तकाच्या पानापानावर आपल्याला सापडतं, ज्या पुस्तकाचे नाव आहे संवाद श्रोत्यांशी. मित्रो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.